आज मी 2 नवीन गोष्टी शिकले. हाय, हॅलो, नमस्कार. पूजेच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आम्ही निघालो होतो आईकडे आणि आईकडे आली होती आमची माऊ आणि आमच्या माऊला होणार आहे बेबी आणि आमच्या बेबीची फरमाईश होती की त्याला उकडीचे मोदक खायचेत. मग काय लगेचच आईकडे गेल्या गेल्या कामाला लागले. सारण तर मी घरनंच करून घेऊन गेले होते, पण उकड आईच्या इथे गेल्यानंतर केली आणि आई म्हटल्यावर मदतीला तर येणारच, तुम्हाला तर माहितीच आहे. आणि मोदक खरं तर मला येत नव्हते. मी आज पहिल्यांदाच ट्राय केले ते उकडीचे. तळणीचे तर येतातच. मग मी छान असे मोदक केले. आई म्हणली आता थांब मी तुला दाखवते. आई तर डायरेक्ट आधी साईडच्या पाकळ्या करून नंतर सारण भरत होती. आई आमची फार डेंजर आहे. त्यानंतर छान असे उकडीचे मोदक उकडवून घेतले. त्यानंतर तिला खायला दिले आणि तिला म्हटलं काय म्हणते तुझं बेबी, छान आहेत का? तर ती म्हणली हो टेस्टी आहेत. त्यानंतर लगेचच घरी आले. घरी आल्यानंतर ओली भेळ केली आणि स्वतःसाठी छान असं चहा केला. ओली भेळ चहा नाश्ता करून घेतला आणि संध्याकाळी सोनू आली होती आणि मुली सारख्या भूक भूक करत होत्या की मला हे दे खायला, ते दे. मग चटरपटर काहीच नव्हतं घरामध्ये. मग सोनू म्हटली अगं एक काम कर, तुझ्याकडे हरभरे आहेत ना त्याचे फुटाणे कर. म्हणून मी तिला म्हटलं कसे बनवतात आधी माझा डान्स बघून घे. मग ती म्हणली थांब मी सांगते. कढईमध्ये मीठ घे आणि ते मीठ चांगलं गरम होऊ दे. त्याच्यानंतर हरभरे टाक आणि छान असे भाजून घे. आणि हे इतके छान असे फुटाणे झाले होते ना, मला ही गोष्ट पहिल्यांदाच कळाली. मग इतकी दगदग झाल्यानंतर आहे ना, मग म्हणते रात्री निवांत असं झोपावं आणि छान असं झोपून घेतलं. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. फॉलो करायला विसरू नका.